धुळे शहरात जिजामाता लेडीज हॉस्टेलमध्ये मारहाण झालेल्या घटनेच्या निषेधार्थ एका पीडित मुलीच्या आईने ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान अंगावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला। हा प्रकार धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घडला। पीडित मुलीच्या आई अनिता सोनवणे यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र वेळीच सतर्क असलेल्या पोलिसांनी तात्काळ धाव घेत त्यांना थांबवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेऊन सुरक्षित केले। काही दिवसांपूर्वी जिजामाता हॉस्टेलमधील 14 वर्षीय मुलीला गृहपाल महिलेने मारहाण केली होती, ज्यात मुलीचा हात फ्रॅक्चर झाल्याचा आरोप आहे। या घटनेवर कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या पीडितेच्या आईने हे पाऊल उचलले। या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे। आणि पोलीस प्रशासनाने तिला पाठीशी घालताय, त्यांना अटक झाली पाहिजे। माझ्या मुलीचा हात मोडून तोडून टाकला त्यांनी, ही मंगी शिंदेला अटक झालीच पाहिजे। माझ्या मुलीचा हात मोडून तोडून टाकला त्यांनी, ही मंगी शिंदेला अटक झालीच पाहिजे। तिने खूप अत्याचार केला तरी पोलीस प्रशासन तिला पाठिंबा करत आहे। माझी मुलगी जीवना मरणाच्या दारात पडली आहे, यांनी पोलीस प्रशासन तिला फुटसफूट करत आहे। माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। ही मंगी शिंदे जिजामाता हॉस्टेलची केअरटेकर आहे, तिने माझ्या